गेल्या 8 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात धुवांधार पावसानं हाहाकार माजवला होता। आता मात्र पावसाचा जोर ओसरल्यामुळे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलंय। मुसळधार पावसामुळे पंचगंगेची पाणी पातळी 47 फुटाच्या वर गेली होती। आता मात्र पावसानं चांगलीच उघडीप दिल्यानं पंचगंगेच्या पाणी पातळीत देखील आता घट होतीये। अतिवृष्टीमुळे पुराच्या पाण्याखाली गेलेले रस्ते अजूनही पाण्याखाली आहेत। अद्यापही जिल्ह्यातील 9 राज्यमार्ग आणि 44 प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण 53 मार्ग बंद आहेत। राधानगरी धरणाचे 2 दरवाजे खुले असून त्यामधून 4356 क्युसेक्स आणि वीजगृहातून 1500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। राधानगरी धरणातील विसर्गामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत संथ गतीनं घट सुरू असली तरी अजून जिल्ह्यातील 81 बंधारे पाण्याखाली आहेत। शहरालगत असणारे आंबेवाडी आणि प्रयाग चिखली या गावातील पुराचं पाणी अजूनही ओसरलेलं नाही। या ठिकाणी अजूनही 3 फूट पाणी आहे। पावसानं अशीच विश्रांती घेतल्यास आंबेवाडी आणि प्रयाग चिखली या गावांमधील पुराचं पाणी उद्या मंगळवारी पूर्णपणे ओसरण्याची शक्यता आहे।